ताई समोर गेले 3 महिन्यापासून रणजित कासले जे PSI होते ते मोठे मोठे राज्याचे जे सत्ताधारी मंत्री आहे त्यांचे खुलासे करत आहे, तरी पण त्यांचे जे खुलासे आहे ते पुरावे सकट आहे, असंच फक्त बोलत नाही, पुरावे सकट ते खुलासे करत आहे। ड्युटीवर असताना त्यांनी काय काय चोक्षी केली होती, कुठे कोणते कोणते केस त्यांच्याकडे तपासासाठी होते, हे सगळी गोष्टीचे खुलासे आज वो पुरावे सकट करत आहे। पण आज त्यांचे जे खुलासे आहे त्याच्यावरती महाराष्ट्र शासन प्रशासन काही कारवाई न करता परत परत त्यांना जेलमध्ये खोटे केसमध्ये अटकावण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्या मला खूप खूप खेद वाटते की आज महाराष्ट्रामध्ये काय चालले, जे अन्यायविरोधात बोलणारे लोक आहे त्यांचे पाठीमागे आज कोणी नाही उभे राहण्यासाठी आहे। त्यांनी जे पुरावे दिले होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की वाल्मिक कराड ते कुठे मुंबईत वगैरे सगळे त्याची कारभार चालू होते, त्याच्याकडे तसे लायसन्स वगैरेही होते, ते जे पुरावे त्यांनी फेसबुकला टाकलेले होते ते खरे होते का? मला हे माहीत नाही की खरे आहे की खोटे आहे, पण आता जे त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अदिती तटकरेचं नाव घेतलेलं आहे ना, आणि त्यांचे जे वडील आहे त्यांचं नाव घेतलेलं आहे। त्यांच्या जे आमदारकीचा ते कार्ड असतोय हे कोणाहीकडे नाही असतो, आपला कार्ड आपले जवळही असतोय, पण त्यांच्याकडे कुठे आला। आणि त्यांची जे डायरी आहे ते मतलब सरसकट ते मागणी करत आहे की तुम्ही याच्यावरती CBI चौकशी करा, पण चौकशी करत नाही। आणि एक प्रश्न और आज उपस्थित होतोय इकडे की आज मेलेल्या व्यक्तीलाही फक्त न्याय भेटणार का महाराष्ट्रामध्ये? जो मेलेला माणूस आहे त्यांच्यावरतीही फक्त न्याय देण्याचा प्रयत्न करतात सगळे लोक, पण आज जे रणजित कासले जिवंत आहे, आज 3 दिवस अगोदर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न पण केलेला आहे दिल्लीमध्ये। पण मी एकच बोलते, आज जरी रणजित कासलेला जरी जीव गेला तर पूर्ण महाराष्ट्र उभे होईल त्यांना न्याय दिलवाण्यासाठी, पण आज त्यांच्या पाठीमागे कोणी नाही आहे। त्याच्यासाठी आज स्वराज्य शक्ती सेना के माध्यम से मी त्यांना पाठिंबा देत आहे। आणि मी आज CM साहेबांना DG मॅडमांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जे वक्तव्य करताय, जे पुरावे सकट आरोप करताय जे मोठे मोठे मंत्र्यांवर, त्यांचा राजीनामा घेऊन तुम्ही त्यांच्यावरती CBI चौकशी करा आणि त्यानंतर तुम्ही जेलमध्ये टाका ना त्यांना। तुम्ही अगोदर त्यांना जेलमध्ये टाकताय, भीती दाखवताय, अभी वो डर गया है। हे सगळं निलंबनाची कारवाई देखील त्यांच्यावर झालेली होती, ही कारवाई योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? काय नेमकं? मला असं नाही वाटते की योग्य आहे, जे खरा बोलणारा माणूस असतो, क्योंकि मला इतनी तळमळ कशाला आहे या गोष्टीची, क्योंकि ज्या वेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती त्यावेळे एक महिला पोलीस अधिकारी होती, 3 स्टार PSI होती, तो त्यांना भारून बोलवून घेतला होता त्यावेळे। आणि सकाळी त्यांना इंटिमेशन होता की करुणा मुंडेला मीडियावरती बोलू देऊ नका, पण तरी पण मी मीडियावरती बोलली होती की मला खोटे केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। तो सकाळी तिकडचे जे DYSP होते सुनील जायभाय, त्यांनी खूप सगळ्यांच्या समोर मतलब डांटा होता। तो वो रोते रोते वो पुलिस अधिकारी मेरे पास आई और बोलती मैं मीडिया के सामने जाके सब सच बोलूँगी कि करुणा मुंडे को झूठे केस में फंसाया जा रहा है। तो यही सब मैंने जो जेलों में देखा है, जेल में रह के, तो ये सगळी जो गोष्टी आहे ते ये खूप निंदनीय आहे। पोलीस अधिकाऱ्यांना दबावण्याचा प्रयत्न करत आहे। आज रणजित कासले जे मतलब सखोल खुलासे करत आहे त्याचा मी निवेदन करते देवेंद्र फडणवीस साहेबांना, DG मॅडमांना की तुम्ही या सगळी गोष्टीचा सखोल चौकशी करा, CBI चौकशी लावा याच्यावरती, आणि त्यांना जे परत परत खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकताय हे कुठेतरी थांबायला पाहिजे।
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.